आज सर्व श्रमजीवी संघटनेचे कार्यकर्ते या ठिकाणी राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंदन यांच्या जयंतीनिमित्ताने आज तानसा अभयारण्य या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवलेली आहे. या स्वच्छता मोहीमचे प्रमुख शहापूर तालुक्याचे उपाध्यक्ष रुपेशभाऊ आयरे, या विभागाचे अध्यक्ष चंद्रकांतभाऊ मोरे, अशोक वलंबा, मारुती भवर, त्याचबरोबर अनंता माळी, बुधा मोरे, गणपत वाघ, गुरुनाथ कुरकुटे, त्याचबरोबर टोकरे भाऊ, यशवंत टोकरे भाऊ आणि उपस्थित सर्व माझे संघटनेचे झुंजार कार्यकर्त्यांनी आज या तानसा अभयारण्यामध्ये जे काही 31 डिसेंबरला मद्यप्रेमीने या ठिकाणी दारू पिऊन ज्या टाकलेल्या बाटल्या, प्लास्टिक आणि कचरा एकत्र जमा या ठिकाणी केलेला आहे. श्रमजीवी संघटना जिंदाबाद, श्रमजीवी संघटना जिंदाबाद. आदिवासी कष्टकरी ढोर नाही माणूस आहे. आज श्रमजीवी संघटनेचे सर्व आगे विभागातले प्रमुख कार्यकर्ते आज या ठिकाणी तानसा अभयारण्यामध्ये जे 31 डिसेंबरला या ठिकाणी बऱ्याच लोकांनी येऊन दारू ढोसले आणि त्यांनी जो कचरा केलेला आहे तो कचरा, ती घाण उचलण्याचं काम आज आमच्या श्रमजीवी संघटनेचे कार्यकर्ते या ठिकाणी करत आहेत. यामध्ये मोठ्या प्रमाणात दारूच्या बाटल्या, त्याचबरोबर प्लास्टिक याचं प्रमाण आहे. आज राजमाता जिजाऊंची जयंती निमित्त आणि त्याचबरोबर आपल्या स्वामी विवेकानंदांची जयंती निमित्ताने आज श्रमजीवी संघटनेने या ठिकाणी हा कार्यक्रम राबवलेला आहे. आपल्या निसर्गाची, पर्यावरणाची हानी होणार नाही याच्यासाठीच आज श्रमजीवी संघटनेचे सर्व सैनिक हे या ठिकाणी उतरलेले आहेत. बाटल्या, प्लास्टिक हे सर्व या ठिकाणी जमा करायला सुरुवात केलेली दिसते. जिंदाबाद. आज दिनांक 12 जानेवारी 2026 रोजी आजच्या दिवशी राजमाता जिजाऊ तसेच स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्ताने श्रमजीवी संघटना शहापूर तसेच वन्यजीव वन विभाग तानसा यांच्या सौजन्याने आज तानसा अभयारण्य या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या स्वच्छता मोहिमेमध्ये 31 डिसेंबर या दिवशी जे काही मद्यप्रेमी होते की त्यांनी त्या ठिकाणी दारूच्या बाटल्या असतील, प्लास्टिक असेल आणि जो काही कचरा असेल त्याची स्वच्छता करण्यासाठी आज आगाई पिवळी विभागातून सर्व कार्यकर्ते या ठिकाणी एकत्रित जमून त्यांनी या अभयारण्यामध्ये स्वच्छतेचं काम केलेलं आहे. यासाठी मी या विभागातील सर्व कार्यकर्ते यांचं मनापासून आभार मानेन की आपण अशाच पद्धतीचं काम या ठिकाणी करत राहा, ज्याच्यामुळे पर्यावरणाला काही हानी होणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे आणि आपलं वातावरण कशा पद्धतीत स्वच्छ राहील, सुंदर राहील याची आपण दक्षता घेतली पाहिजे. जिंदाबाद.